अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, सुखात समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल, सुखात समाधानात राहाल अशी स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या नरक चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले नरक चतुर्थीचा आध्यात्मिक संदेश काय आहे, आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि आपण नरक चतुर्थी ही का साजरी करतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे काय, तर प्रकाश फक्त घरात नसतो तर आपल्या मनात लावायचा असतो आणि ह्याचं स्मरण करून देणारा दिवस म्हणजेच नरक चतुर्थी आहे. तर हा दिवस एक परंपरा आहे का, तर नाही. हा दिवस आहे आत्मशुद्धीचा, अंतःकरणातल्या प्रकाशाचा आहे आणि स्वामींच्या कृपेने या दिवशी आपण आपल्या आतल्या अंधारावर विजय मिळवून द्यायचा असतो. तर भाग पहिला आहे यातला नरक चतुर्थीची कथा आणि त्याचा अर्थ आपण जाणून घेऊयात. पौराणिक ग्रंथ सांगतात की एक नरकासूर नावाचा राक्षस होता आणि त्याने देवांना, ऋषींना खूप त्रास देत होता. अहंकार, काम, लोभ याने त्याचं हृदय काळ झालं होतं आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाने आणि सत्यभामेने त्याचा वध करून देवलोकात पुन्हा प्रकाश आणला होता. आणि त्या दिवशी लोकांनी आनंदाने दिवे लावले होते, तेल स्नान केलं होतं आणि म्हणाले होते की आज अंधारावर प्रकाशाचा विजय झालेला आहे. पण दादांनो, ही जी कथा आहे फक्त बाहेरच्या राक्षसांसाठी आहे का, तर नाही. तो नरकासूर आपल्या आतही आहे. कसा, तर आपला राग, आपला लोभ हेच खरे राक्षस आहेत ना. आणि हे राक्षस आहेत ते प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी असतोच. मग तो राग असेल, मग तो लोभ असेल, पण प्रत्येकाच्या आतमध्ये एक तरी राक्षस हा असतोच. आणि नरक चतुर्थी म्हणजे काय आहे, तर त्या आतल्या नरकासूरला विजय मिळवण्याचा दिवस असतो. आपण त्या दिवशी ठरवायचं असतं की माझ्या आतमध्ये जो पण राक्षस आहे तो या नरक चतुर्थीला नक्कीच मी घालवण्याचा प्रयत्न करेल. तर म्हणून आपण नरक चतुर्थी ही साजरी करत असतो. आता यातला भाग 2 आहे स्वामी समर्थांचा दृष्टिकोन. आता स्वामी समर्थांचा दृष्टिकोन काय आहे, तर श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की नरक बाहेर आहे का, तर नाहीये. तो मनात असतो. जो आपल्या आतला प्रकाश जागवत असतो तो नरकातून मुक्त होत असतो. आणि स्वामी समर्थ म्हणतात की लोक शरीराचं स्नान तर करतात पण मनाचं करत नाहीत. ते स्नान फक्त बाहेरच्या शरीरासाठी आहे का, तर नाही. तर ते आहे मनातील कष्टी विचार धुवून काढण्यासाठी असतात. तेल म्हणजे काय आहे, तर श्रद्धा आहे आणि पाणी म्हणजे काय आहे, तर शांती आहे. आणि या दोघांनी जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने नरकातून मुक्ती मिळत असते. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात की जो क्षमा करतो, जो प्रेम करतो तोच नरक चतुर्थी साजरी करत असतो. आता पार्ट 3 आहे म्हणजेच भाग 3 आहे यमदीपदान आणि त्यामागचं रहस्य. आता या दिवशी घराबाहेर एक दिवा लावला जातो, यमदीपदान. तसं म्हणायला गेलं तर आपण दिवाळीमध्ये वसुबारस असेल, धनत्रयोदशी असेल, भाऊबीज असेल, पाडवा असेल, हे जे दिवाळीचे 5-6 दिवस असतात त्या दिवशी आपण रोज सकाळी संध्याकाळी दिवे लावत असतो. पण ह्या दिवशी आपण पहिलं पाणी, नरक चतुर्थी म्हणजेच आपण काय म्हणतो तर पहिलं पाणी असतं आणि ह्या दिवशी सुद्धा आपण एक दिवा लावतो. तो दिवा कोणता असतो, तो यमदीपदान. पण प्रश्न असा आहे की यमासाठी दिवा का लावला जातो. हा दिवा जो आपण लावतो नरक चतुर्थीला तो यमदीपदान म्हणून लावला जातो. पण प्रश्न असा पडतो की यमासाठी दिवा का लावतात, तर मृत्यू म्हणजे शेवट आहे का, तर नाही. तो आठवण आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. आणि यमदीप म्हणजे कृतज्ञतेचा दिवा असतो. आपण लावतो तो दिवा त्या सर्व आत्म्यांसाठी लावतो ज्यांनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. मग ते ज्ञान असेल, मग ते संस्कार असतील किंवा प्रेम असेल. आणि त्याच वेळी आपण स्वतःला सांगतो की मीही एक दिवस जाणार आहे, म्हणून आज जगताना प्रेम, क्षमा आणि दया जपायची आहे. काय मी सांगितलं तुम्हाला, तर यमदीप म्हणजे कृतज्ञतेचा दिवस असतो. आपण लावतो तो दिवा म्हणजे आपण नरक चतुर्थीला जो दिवा लावतो तो दिवा जो लावतो तो त्यांच्यासाठी असतो, म्हणजे आत्म्यांसाठी असतो ज्यांनी आपल्याला काहीतरी दिलेलं असतं, ज्ञान दिलेलं असतं, संस्कार दिलेले असतात, प्रेम दिलेलं असतं. आणि त्याच वेळी आपण स्वतःला सांगतो की मीही एक दिवस जाणार आहे, म्हणून आज जगताना प्रेम, क्षमा आणि दया जपायची असते.
स्वामी समर्थ कायम सांगतात की मृत्यूचं स्मरण करणारा माणूस जीवनाची खरी किंमत ओळखत असतो. बरोबर ना? आता पार्ट 4 म्हणजेच भाग 4 आहे, नरक म्हणजे काय आणि मुक्ती कशी मिळते. तर स्वामी समर्थ महाराज सांगतात की नरक ही जागा नाही, तर ती अव्यवस्था आहे. आता जेव्हा मनामध्ये द्वेष, मत्सर, लोभ, राग असतो तेव्हाच आपण नकारात्मक जगतो, आणि जेव्हा प्रेम, क्षमा, श्रद्धा, समाधान ह्या भावना जागृत होतात तेव्हाच आपण स्वर्गात असतो. समजलं का मी काय सांगते तुम्हाला? जेव्हा मनामध्ये द्वेष असतो, लोभ असतो, राग असतो तेव्हाच आपण नरकात जगतो, आणि जेव्हा प्रेम, क्षमा, श्रद्धा, समाधान ह्या भावना जागृत होतात तेव्हा आपण स्वर्गात जगतो. मग प्रश्न आहे की आपण रोज कोणत्या अवस्थेत जगत असतो, तर नरकात की स्वर्गात? आता ही निवड आपलीच आहे. ही निवड आपलीच आहे की आपण नरकात जगतो की स्वर्गात. नरक चतुर्थी हा दिवस सांगतो की बाहेर नाही तर आतल्या नरकावर विजय मिळवला पाहिजे. हा दिवस म्हणजे आत्मप्रकाशाचा आरंभस्थान आहे, आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर दया केली, स्वतःला क्षमा केली, त्या क्षणी तुमचा नरक संपून जातो. म्हणूनच आपल्याला जेव्हा प्रश्न पडतो की आपण रोज मग कोणत्या अवस्थेत जगतो, नरकात की स्वर्गात, हे आपली निवड आहे. की आपण जर चांगले कर्म करत असोल, म्हणजे जर प्रेम करत असोल, क्षमा करत असोल, श्रद्धा करत असोल, तर आपण जे जगत असतो ते स्वर्गात जगत असतो, आणि जर आपल्यामध्ये द्वेष आहे, लोभ आहे, राग आहे, तर आपण नरकात जगत असतो. हेच ह्यातून आपल्याला सांगायचं आहे. आता भाग 5 म्हणजे स्वामी समर्थांचे वचन आणि आत्मप्रकाशाचा मार्ग. आता स्वामी समर्थांनी एकदा एका भक्ताला सांगितलं की तू रोज देवाला बाहेर शोधतोस, पण तुझ्या आतल्या देवाकडे बघ. म्हणजे प्रत्येकामध्ये आतमध्ये देव असतो, पण आपण देव बाहेर शोधत असतो. देव कुठे आहे, कुठे नाही, देव आपल्याला मग दिसत का नाही, तर खरा देव तर आपल्या आत असतो. आता नरक चतुर्थीला बाहेरचे दिवे लावतोस, पण मनातला दिवा लावतो का? नरक चतुर्थीला बाहेरचे दिवे आपण लावतो, पण मनातला दिवा लावतो का आपण? तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनात प्रकाश ओळखाल तेव्हा सगळे अंधार आपोआप नाहीसे होतात. म्हणून आतला दिवा लावायला शिका, आतला दिवा ओळखायला शिका, आणि हीच खरी साधना आहे. हा दिवस आहे स्वतःला विचारण्याचा की मी कोणत्या गोष्टींना अंधारात राहतो आहे, अहंकार, मत्सर की राग. त्या सगळ्यांना आजच्या दिवशी निरोप द्यायचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे नरक चतुर्थीच्या दिवशी निरोप द्यायचा आहे. दीपमाळ लावताना एक संकल्प करायचा आहे, आजपासून माझं मन स्वच्छ, माझं हृदय प्रकाशमय होईल. आणि तो स्वामी समर्थांचा नरक चतुर्थीचा संदेश आहे. आता भाग 6 आहे, तो म्हणजे आजच्या काळात नरक चतुर्थीची गरज काय आहे. तर आजच्या या धकाधकीच्या जीवनात म्हणजे लोक जॉबला असतात, कोण कामाला जातो, कोण घरातच असतं, पण घरातली कामं खूप असतात. तर अशा धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बाहेरचं जग सुंदर बनवतो, पण मनातील शांती हरवली आहे. आपलं बाहेरचं जे जग आहे ते तर सुंदर होतं, पण आतलं जे जग आहे त्याचं काय? तर मनातली जी शांती आहे ती हरवली आहे. मग नरक चतुर्थीचा संदेश आहे की आधुनिक जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. कामातला ताण सोडून शांततेचा दिवा लावा, मत्सराऐवजी कृतज्ञतेचा दिवा लावा, रागाऐवजी प्रेमाचा दिवा लावा, आणि नकारात्मकतेऐवजी श्रद्धेचा दिवा लावा. आणि स्वामी समर्थ महाराज हे सांगतात की बाहेर उजेड नको, आत उजेड करा. कारण बाहेर किती जरी उजेड असेल आणि आतमध्ये उजेड नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे बाहेर दिवा लावण्यापेक्षा आतमध्ये दिवा लावा, हीच खरी तुमची दिवाळी आहे. तर नरक चतुर्थीचा खरा अर्थ म्हणजे आतल्या अंधारावर विजय मिळवणं आहे. तो अंधार म्हणजे मग राग असू शकतो, लोभ असू शकतो, मत्सर असू शकतो, किंवा वासना असू शकतो, आणि प्रकाश म्हणजे प्रेम, क्षमा, समाधान, श्रद्धा आहे. या दिवशी स्वामी समर्थांना विनंती करायची आहे. आपल्याला नरक चतुर्थीच्या दिवशी स्वामी समर्थांना आपल्याला विनंती करायची आहे की देवा, माझ्या मनातील नरक जाळ आणि माझं जीवन प्रकाशमान कर. काय म्हणायचं आहे आपल्या स्वामी समर्थांना? देवा, माझ्या मनातील नरक जाळ आणि माझं जीवन प्रकाशमान कर. आणि जेव्हा हा प्रकाश तुमच्यात जागा होईल ना, तेव्हाच तुम्हाला समजेल की नरक चतुर्थी जी आहे ती फक्त परंपरा नाही, तर ती आत्मजागृतीचा दिवस आहे.
हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही तुमच्यात प्रकाश जागा होईल, म्हणजे तुमच्या आतमनात जेव्हा प्रकाश निर्माण होईल, जागा होईल, तेव्हा तुम्हाला समजेल की नरक चतुर्थी ही परंपरा आहे का, तर नाही, तर ती आत्मजागृतीचा दिवस असतो. आणि तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल अशी मी अपेक्षा करते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही माहिती तुम्हाला आवडली का नाही. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ माझा आवडला असेल, तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, ज्यांना ह्या व्हिडिओची खरंच गरज आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर करायला विसरू नका. आणि आयुष्यामध्ये, जीवनामध्ये हसत राहा, खेळत राहा, सुखी समाधानी राहा, ही स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते. धन्यवाद. दीपावलीच्या आणि नरक चतुर्थीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.